महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धर्माचा सातत्याने प्रचाराने प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाच्या आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आज या वर्षावसाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये गाथा क्रमांक 11 आणि 12 धम्मपद या अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथाचं आपण चिंतन मननाने विश्लेषण करत आहोत. असारे सार मत्तीनो सारेच सार दस्सिनो ते सारंग नादिगच्छन्ति मिच्छा संकप्प गोचरा. दुसरी गाथा आहे सारच्च सारतो यत्वा असारच्च असारतो ते सारंग अनिगच्छन्ति सम्मा संकप्प गोचरा. दोन्ही गाथेचा अर्थ थोडा भिन्न आहे. पहिल्या गाथेमध्ये असं म्हटलं आहे की जो मनुष्य साराला असार समजतो आणि असाराला सार समजतो तर तो मनुष्य सार कधी प्राप्त करू शकत नाही. आणि अशा प्रकारच्या मनुष्यांचे संकल्प असतात ते मिथ्य संकल्प असतात, चुकीचे संकल्प असतात असं म्हटलं आहे. दुसऱ्या गाथेमध्ये सारच्च सारतो यत्वा असारच्च असारतो ते सारंग अधिगच्छन्ति सम्मा संकप्प गोचरा. म्हणजे जो मनुष्य साराला सार आणि असाराला असार समजतो तर तो मनुष्य सम्यक संकल्पयुक्त आपल्या जीवनामध्ये सार ग्रहण करतो, साराला प्राप्त करत असतो. सार म्हणजे सत्य, सार म्हणजे सत्य. जो मनुष्य सत्याला असत्य समजतो आणि असत्याला सत्य समजतो तर असा मनुष्य मिथ्य संकल्पामध्ये म्हणजे चुकीच्या संकल्पामध्ये पडत असतो, चुकीचा विचार करतो आणि त्यामुळे तो सत्यापर्यंत कधीही पोहोचू शकत नाही. परंतु जो मनुष्य सत्याला सत्य समजतो आणि असत्याला असत्य समजत असतो तर तो मनुष्याचे संकल्प सुद्धा योग्य असतात, सम्यक असतात आणि तो मनुष्य सत्याला प्राप्त करतो. अशा प्रकारे या गाथेचा सार रूपाने अर्थ होत असतो. तर ही जी गाथा आहे ही गाथा भगवंताचे अग्र श्रावक सारिपुत्त आणि महामोग्गलान यांच्या संदर्भामध्ये भगवंताने ही गाथा म्हटलेली आहे. कारण हा उपदेश भगवंताने राजगृह येथील वेळुवनामध्ये राहत असताना हा उपदेश भगवंताने दिलेला आहे. तर वेळुवनामध्ये भगवंत जेव्हा राहत होते तर राजगृहामध्ये तसं पूर्वीच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तपस्वी आणि मुनी वास्तव्य करत होते. राजगृह ही जी भूमी आहे असं म्हटलं आहे की जे तपस्वी आहेत, ऋषी आहेत, मुनी आहेत, साधू संन्यासी आहे, या साधू संन्याशांची ती एक पवित्र अशी भूमी होती असं म्हटलं आहे. राजगृहाच्या ज्या काही टेकड्या होत्या, वेगवेगळ्या प्रकारचे जंगल होते आणि अत्यंत रमणीय असं राजगृहाचं वातावरण त्या काळामध्ये होतं. आजही जर तुम्ही राजगृहाला गेलात तर जशाच्या तशा टेकड्या आजही आपल्याला पाहायला मिळतात. कोणी कोणी बघितलं राजगृह? कारण त्या काळामध्ये 2 राज्य होते, एक ना, राजा बिंबिसार आणि राजा प्रसेनजित. राजा बिंबिसाराची जी मगधची जी राजधानी होती तर त्या काळामध्ये राजगृह होते आणि राजा प्रसेनजित हे म्हणजे कोशल देशाचे राजा होते. मगध राज्य आणि कोशल राज्य अशा प्रकारचे 2 राज्य त्या काळामध्ये होते. तर मगध ही जी भूमी आहे ही पूर्णतः अत्यंत रमणीय अशी भूमी आहे.
आजही ती रमणीय आहे. म्हणजे आज एवढी रमणीय असेल तर भगवंताच्या काळामध्ये किती रमणीय असेल याची कल्पना आपण करू शकतो. आणि त्यामुळे हा जो राजगृहाचा परिसर आहे, उदकरामपुत्र असेल, आलारकालाव असेल, भृग ऋषी असेल, हे प्रसिद्ध गणाचार्य आचार्य त्या काळामध्ये राजगृहामध्येच वास्तव्य करत होते. आणि त्यामध्ये जे 6 जे तीर्थकार म्हटलं आहे, ज्यामध्ये संजय वेलटीपुत्ता आहे, मखली गोसाला आहे, अजित केशकंबली आहे, निघंट नाथपुत्ता आहे, अशा प्रकारचे प्रमुख आचार्य होते ते सुद्धा राजगृहामध्ये वास्तव्य करत होते. तर संजय वेलटीपुत्त नावाचे एक आचार्य होते. या आचार्याकडे 2 मित्र होते, एक उपतिष्य आणि दुसरं कोलित. म्हणजे उपतिष्य हा उपतिष्य गावाचा होता आणि कोलित हा कोलीय गावांचा होता. कोलित त्याचं नाव असतं पूर्वीचं, तर कोलीची जी माता असते तिला कोलीय कन्या असं म्हटलं जातं. तर ह्या दोनही अत्यंत म्हणजे उपतिष्य आणि कोलित हे अत्यंत धनवान असतात. असं म्हटलं आहे की 7 पिढ्यांपर्यंत या दोघांची मैत्री असते. आणि हा जो उपतिष्य आहे, तर उपतिष्याकडे 500 पालख्या असतात आणि कोलित यांच्याकडे म्हणजे 500 रथ असतात. तर 500 रथ, 500 पालख्या आणि 500 रथ अशा प्रकारे त्यांच्या नेहमी सोबत असत. तर त्या काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये ग्रीष्म ऋतूमध्ये एक मेला म्हणजे भरवल्या जात असे आणि त्या मेल्यामध्ये हे दोघं सुद्धा जात असत. तर यांचे मित्रत्व होतं, म्हणजे घनिष्ठ मित्रत्व, अगदी 7 पिढ्यांपर्यंत या दोघांचं घनिष्ठ असं मित्रत्व होतं. आणि हे खूप धनवान होते असं म्हटलं आहे. म्हणजे असंख्य धनसंपत्ती यांच्याकडे होती. आणि जेव्हा सारीला म्हणजे त्याच्या आईला पुत्र प्राप्ती झाले, तर त्यामुळे सारीचा पुत्र म्हणून त्याला सारीपुत्र अशा प्रकारचं नाव म्हणजे पडण्यात आलं. नंतर भिक्षू झाल्यानंतर तसं त्यांचं नाव उपतिष्य असं असते. म्हणजे सारीपुत्रांचं पूर्वीचं नाव हे उपतिष्य असतं. आणि महामोग्गलायन यांचं नाव कोलित असतं. कोलित म्हणजे ते कोलित त्यांचं घराणं असतं, त्यामुळे त्यांचं नाव कोलित असं पडत असते. तर हे दोघं सुद्धा मित्र असतात. एकदा जत्रेमध्ये एक नाटक बघण्यासाठी ते जात असतात. मग नाटक बघत असताना नेहमीच त्यांची प्रक्रिया असते. तर नेहमीच्या प्रक्रियेमध्ये जिथे हसण्याचा प्रसंग असेल तिथे ते हसत असतात, जिथे गंभीर होण्याचा प्रसंग असेल तिथे ते गंभीर होत असतात, जिथे दान देण्याचा प्रसंग असेल तिथे ते दान देत असतात. म्हणजे जशा प्रकारचा प्रसंग असेल दोघांच्या चित्तामध्ये सुद्धा समान विचार उत्पन्न होत होते. आणि अशा प्रकारचे मित्र होते. एक वेळेस मात्र जेव्हा ते हा मेला बघण्यासाठी जात असतात, तर मेला बघण्यासाठी गेल्यानंतर यावेळेस मात्र सारीपुत्र शांत असतात, हसत नाहीत, बोलत नाहीत, कुठल्याही प्रकारची क्रिया करत नाहीत. मग कोलित सुद्धा विचारतो की अरे मित्रा, तू आज हसत सुद्धा नाही, तू बोलत सुद्धा नाही, तू फार गंभीर दिसत आहे, काय चिंतन करत आहे? तर तो म्हणतो की तू सुद्धा हसत नाही, तू सुद्धा बोलत नाही, मग नेमकं तू काय चिंतन करत आहे? तर तो म्हणतो की मी असा विचार करत आहे, हे जे आपण बघत आहोत, हे दृश्य आपण बघत आहोत, तर हे दृश्य बघत असताना याच्यामध्ये विशेष असं काही सार प्राप्त होत नाही आहे. याच्यामधून काही दुःखमुक्तीचा मार्ग आपल्याला वाटेल असं मला समजत नाही, किंवा वाटेल असं कळत नाही. याच्यातून काहीतरी आपल्याला फायदा होईल, काहीतरी लाभ होईल. आपण असं आपलं जीवन व्यर्थ नाही घातलं पाहिजे, कारण जीवन आपल्याला पुन्हा पुन्हा मिळणार नाही आहे. मग जर पुन्हा पुन्हा जीवन आपल्याला मिळत नाही, तर मग अशा पद्धतीने आपलं जीवन व्यस्त का घालावं? आपण खऱ्या अर्थाने दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल केली पाहिजे. असं बघा, दोघांच्याही चित्तामध्ये विचार उत्पन्न होत असतो. मग दोघांच्याही चित्तामध्ये विचार उत्पन्न झाल्यानंतर हे दोघं सुद्धा आपल्या घरी जातात आणि घरच्यांना सांगतात की अशा अशा प्रकारे आमच्या चित्तामध्ये विचार उत्पन्न झालेला आहे. तर ते असं म्हटलं आहे की त्यांना जे काही गोरगरिबांना, अनाथ लोकांना, असह्य लोकांना जेवढं काही दान पुण्य करायचं असतं ते सर्वच्या सर्व दान पुण्य ते करत असतात. आणि ते दान पुण्य करून मग ते असं विचार करतात की आपण आता नेमकं कुणाकडे गेलं पाहिजे. तर मग त्यांना जिथे जिथे आचार्य मिळत असेल तर त्यांच्याकडे ते जात असत, त्यांचं ज्ञान आत्मसात करत असत. तसं मग ते संजय वेलटीपुत्रांकडे गेले
आणि संजय वेलटीपुत्त त्या काळामध्ये राजघरामध्ये प्रसिद्ध आचार्य होते, गणाचार्य होते. त्यांच्याकडे 250 शिष्य होते आणि त्या 250 शिष्यांना ते शिकवत होते. सारीपुत्त आणि म्हणजे उपतिष्य आणि कोलित जेव्हा त्यांच्याकडे जातात, त्यांना त्यांच्याकडून ते दीक्षा घेतात. दीक्षा घेतल्यानंतर हे अत्यंत हुशार असतात, दोघंही अत्यंत बुद्धिवान असतात आणि दोघंही बुद्धिवान हुशार असल्या कारणाने संजयकडे असणारं जे ज्ञान आहे ते सर्वच्या सर्व ज्ञान पहिल्याच उजळणीमध्ये ते मुखोगत करतात. आणि पहिल्या उजळणीमध्ये ज्ञान मुखोगत केल्यानंतर पुन्हा मग ते विचारतात की गुरुजी तुमच्याकडे आणखी काही शिकण्यासारखं आहे का? तर गुरुजी म्हणतो की नाही, माझ्याकडे आता एवढंच आहे, याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे काहीही नाही आहे. तर मग तो असं म्हणतो की आपण दुसरीकडे जाऊ. मग ते दुसरीकडे जातात आणि दुसऱ्याकडे शिकून घेतात. म्हणजे ज्या ज्या लोकांकडे आचार्यांकडे ते जायचे त्यांच्याकडचं ज्ञान आत्मसात करायचे आणि पुन्हा यांच्याकडे यायचे, असं कोणीच राहिलं नव्हतं. सर्वांकडे जायचे ते आणि सर्वांचं ज्ञान त्यांनी आत्मसात केलं. मग शेवटी असा विचार करते की जाऊ दे, आता आपण इथेच राहूया. योग्य गुरु जेव्हा जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपण आता इथेच राहायचं. परंतु दोघेही ते अत्यंत पुण्यवान होते, त्यांच्या पुण्यपारमिता अत्यंत महान अशा होत्या. जेव्हा संजय वेलटीपुत्तांकडे हे जेव्हा प्रवर्जित झाले तेव्हापासून संजय वेलटीपुत्तांचा एवढा सन्मान वाढला, एवढं त्याला दान पुण्य येऊ लागलं, एवढे त्या आश्रमामध्ये लोक येऊ लागले की असं म्हणतात की त्या आश्रमामध्ये जागा सुद्धा पुरत नव्हती. कारण यांच्या त्या कुशल कर्माचा, यांच्या त्या पुण्यकर्माचा तो प्रभाव होता आणि त्यामुळे अशाच प्रकारचं ते जीवन जगू लागले. तर एक वेळचा प्रसंग बघा, एक वेळच्या प्रसंगी जेव्हा भगवंत धम्मोपदेश करतात आणि धम्मोपदेश केल्यानंतर धम्मचक्कपवत्त सूत्राचा उपदेश भगवंत पंचवर्गीय परिवर्जकांना करत असतात आणि पंचवर्गीय परिवर्जकांना उपदेश केल्यानंतर जे अश्वजित नावाचे जे भिक्षू असतात, कौंडिन्य, वप्प, भद्दीय, महानाम आणि अश्वजित, जे अश्वजित असतात तर एकदा राजगृहामध्ये भिक्षाटन करण्यासाठी जात असतात. या दोघांची मित्रता जी असते तर ते एकमेकांना ठरवतात की ज्यांना कुणाला पहिले अमृत म्हणजे जे धम्मज्ञान प्राप्त झालं तर ते धम्मज्ञान दुसऱ्याला आपण सांगायचं, असं ते एकमेकांना वचन देतात. आणि सारीपुत्त जेव्हा राजगृहामध्ये जातात तर राजगृहामध्ये गेल्यानंतर जेव्हा अश्वजित भंतेना ते पाहतात, नुकते ते प्रवजित झालेले असतात, परंतु त्यांना पाहिल्याबरोबर त्यांचं मन एवढं प्रसन्न होते, एवढा आनंदी होते आणि ते विचार करते की अरे, मी आतापर्यंत अनेक गुरु पाहिले, मी अनेक लोकांना बघितलं, परंतु या भिक्षूंची जी चर्या आहे, या भिक्षूंसारखी प्रसन्न चर्या, आनंदी चर्या, मुखमंडलाची शोभा आतापर्यंत मला कोणाच्याही दिसली नाही. हा भिक्षू नक्कीच अरहंत असला पाहिजे किंवा अरहंत मार्गावरती हा अरूढ असला पाहिजे. आपण याला विचारलं पाहिजे की तुमचे गुरु कोण आहेत, तुम्ही कोणाचे शिष्य आहात, तुम्ही कोणते तत्वज्ञान आत्मसात करता, या सर्व प्रकारच्या गोष्टींचा आपण उहापोह केला पाहिजे, चर्चा त्यांच्यासोबत केली पाहिजे. क्षणामध्ये त्यांना आठवते की अरे, ही मात्र योग्य वेळ नाही, कारण अश्वजित भंते आता भिक्षाटन करत आहेत आणि भिक्षाटन करताना त्यांना बोलणे योग्य नाही. मग त्यांचं ते भिक्षाटन होऊ देतात. भिक्षाटन झाल्यानंतर एका झाडाखाली ते बसतात. तर बसण्यासाठी उपतिष्य त्यांना आपलं आसन टाकतो, त्या आसनावरती ते बसतात, ते भोजन ग्रहण करतात आणि भोजन ग्रहण केल्यानंतर आपल्या पात्रातील पाणी सुद्धा त्यांना ते पिण्यासाठी देतात आणि आदर तिथे ते करत असतात. त्यांचा आदर तिथे केल्यानंतर त्यांचं भोजन झाल्यानंतर ते शांतपणे एक छोटंसं आसन घेतात आणि त्यांना म्हणतात की भंते, आपले गुरु कोण आहे, आपण कोणाचे शिष्य आहात आणि आपलं तत्वज्ञान काय आहे, आपली मुखमंडल तेजा अत्यंत प्रसन्न आहे, आनंदी आहे, तर भंते आपण कोणाला गुरु मानता, आपण कोणाचे शिष्य आहात. तर असं जे भंते जे विचार करतात, हा दुसऱ्या संप्रदायाचा आहे आणि दुसऱ्या संप्रदायाचा असल्यामुळे त्याचं मन कसं आहे काय जाणं कोणाला, आपण याला अधिक काय सांगणं योग्य नाही. तर मग ते असं म्हणतात की मी सुद्धा फार नवीन आहे, म्हणजे मला सुद्धा काही जास्त सांगता येणार नाही. तर सारीपुत्त भंते फार हुशार असतात, फार बुद्धिवान असतात. भंते, मला अधिक सांगण्याची आवश्यकता नाही, मला तुम्ही थोडंसं सांगा. मला जर तुम्ही थोडंसं सांगितलं तर 1000 पटीने त्याचा अर्थ मी माझ्या ज्ञानाने लावू शकतो, तुम्ही फक्त मला थोडंसं सांगा. तर भंते असं म्हणतात आणि त्या ठिकाणी मग बघा एक गाथा सारीपुत्त भंतेंना
अस्वजित भन्ते त्या ठिकाणी ते गाथा म्हणतात. तर ती गाथा अशी आहे, हे धम्मा हेतुप भवा तेसंग हेतु तथागतो आहं तेसंच यो निरोधो एवं मादी महासमनो. त्याचा अर्थ असा होतो, ए धम्मा हेतु भवा, म्हणजे हा जो धम्म आहे, हेतू म्हणजे उद्देश. भगवंत आपल्या धम्माचा हेतू सांगतात, उद्देश सांगतात, कारण सांगतात. कारण तथागत जे जे उत्पन्न होणार आहे त्या उत्पत्तीचे कारण भगवंत सांगत असतात आणि केवळ त्याचे कारण सांगत नाहीत. तर तेसंग यो निरोधो, त्याचा निरोध कसा होतो, त्याला नष्ट कसं करता येतं, हाच महाश्रमणाचा उद्देश आहे. म्हणजे जे जे काही उत्पन्न होणार आहे ते सर्व काही नष्ट होणार आहे. जे जे उत्पन्न होते ते सर्व काही नष्ट होणार आहे. आणि हे नष्ट का होते, ते नष्ट होण्याची कारण का आहेत, त्याचा हेतू का आहे, हे मात्र तथागत सांगतात. त्याचा निरोध सुद्धा तथागत सांगतात. असं म्हटल्याबरोबर बघा, हे फक्त एवढी गाथा ते ऐकतात. गाथा ऐकल्याबरोबर त्या गाथेचा जो मतित अर्थ आहे तो मतित अर्थ सारिपुत्त भन्ते आपल्या ज्ञानाने आत्मसात करतात. आणि ही गाथा ऐकल्याबरोबर त्यांना श्रोतापती अवस्था प्राप्त होत असते. कारण त्यांचं पुण्य असते, महान पुण्य त्यांचं असते, महान पुण्याचे ते भागीदारी असतात. एका गाथेवरती श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त ते होत असतात. त्याच्या समोर ते सांगण्याचा प्रयत्न करत होते, परंतु ते असं म्हणतात की भन्ते पुरे, याच्या समोर तुम्ही काही सांगू नका. आता याच्या समोरचं मी आपल्या गुरूंकडून मात्र मी ऐकणार आहे. लगेच भन्तेना ते वंदन करतात, प्रणाम करतात आणि निघून जातात. निघून गेल्यानंतर दुरूनच येताना कोलित उपदेशांना बघतो आणि म्हणतो, मित्रा, अरे तुझी छाया एकदम प्रसन्न वाटते, तुझं मुखमंडल एकदम प्रसन्न वाटते, आनंदी वाटते, तुला अमृत प्राप्त झालं का, तू सत्याचा स्वीकार केला आहे का. तर ते म्हणतो, हो मित्रा, मला सर्व काही सत्य प्राप्त झालं. आणि अस्वजित भन्ते सोबत कशा प्रकारे भेट झाली, त्याने मला कसा उपदेश दिला, हे सर्व काही ते त्यांना सांगतात. ते सुद्धा गाथा ऐकल्याबरोबर अरहंत श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होत असतात. कारण दोघेही पुण्यवान असतात, दोघेही महान पुण्याचे भागीदारी असतात. आणि अशा पद्धतीने दोघांना सुद्धा बघा धर्मलाभ होत असतो. दोघांना सुद्धा धर्मलाभ झाल्यानंतर त्यांना असं वाटतं की अरे किती महत्वपूर्ण आहे हा जो धम्म, हा धम्म किती महत्वपूर्ण आहे, हा धम्म किती कल्याणकारी आहे, आपण लगेच आपल्या गुरुला सांगितलं पाहिजे. लगेच बघा संजयकडे ते जातात आणि संजयकडे गेल्यानंतर संजयला म्हणतात की गुरु, आम्हाला गुरु सापडले, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही सुद्धा सोबत येऊ शकता. मग ते विचारतात की कोण आहे, त्यांचं काय तत्वज्ञान आहे. तर संजय सांगतो की अशा अशा प्रकारचे श्रमण गौतम आहे, ते अरहंत पदाचा दुःखमुक्तीचा मार्ग आम्हाला सांगतात. असं म्हटल्याबरोबर ते म्हणतात की अरे त्याच्या नादी तुम्ही कशाला लागले, त्यांच्या नादी तुम्ही कशाला लागले, असं संजय वेलटीपुत्त बोलत असतो. परंतु ते म्हणतात की भन्ते असं तुम्ही नका म्हणू, तुम्ही सुद्धा आमच्या सोबत चला. तर ते म्हणतात की नाही, मी आता काही येऊ शकत नाही, कारण मी अनेक वर्षापासून इथे गुरु म्हणून मी जीवन जगत आहे, माझे 250 शिष्य सुद्धा आहेत. आणि या वयामध्ये, कारण अहंभाव असतो शेवटी मनुष्याच्या चित्तामध्ये, कारण गुरु म्हणून राहणे आणि दुसऱ्यांचं शिष्यत्व पत्कारणे हे मात्र सहजासहजी काही सोपं नसतं. आणि तो असं म्हणतो की मी आता एवढे वर्ष गुरु म्हणून राहिलो आणि या वयामध्ये आता कोणाचं शिष्यत्व पत्कारणे, कोणाला गुरु म्हणून स्वीकारणे हे मात्र मला काही पडण्यासारखं नाही. तेव्हा बघा सारिपुत्त कोलित त्यांना विनंती करतात की भन्ते असं नका करू, तुम्ही चला, तुम्ही सुद्धा दुःखमुक्त होऊ शकता. परंतु तो काही ऐकत नाही. मग तो असं म्हणतो की मला एक सांगा, या संसारामध्ये ज्ञानी लोकांची संख्या जास्त आहे की मूर्ख लोकांची संख्या जास्त आहे. तर सारिपुत्त भन्ते असं म्हणतात की कोणाची संख्या जास्त आहे, मूर्खाची संख्या जास्त आहे, ज्ञानी लोकांची संख्या फार कमी आहे. तर संजय असं म्हणतो की जे काही ज्ञानी लोक असतील तर ते श्रमण गौतमाकडे जातील, पण मूर्ख तर माझ्याकडे येतील. मग मूर्खांचा गुरु म्हणून जीवन जगणे मला पसंत आहे.
आहे की ना. कधी कधी लोक असं म्हणतात ना, किंवा मूर्खाचा गुरु होण्यापेक्षा शहाण्याचा नोकर बनलेलं चांगलं. हे प्रज्ञेचं लक्षण आहे, हे सुज्ञ लोकांचं आहे. परंतु काही काही लोकांना असं वाटतं, म्हणजे शहाण्या लोकांचा नोकर बनण्यापेक्षा मूर्खांचा मालक बनलेलं बरं. कारण शेवटी मालकच असतो ना, म्हणजे मूर्खांचा का असेना पण मालक असतो. परंतु प्रज्ञावान मनुष्य मात्र असा विचार करत नाही. तो असं म्हणतो की ज्ञानी मनुष्यांचा, विद्वान मनुष्यांचा आपण सेवक झाला तर काही हरकत नाही. तर तो म्हणतो की जे जे मूर्ख असतील ते माझ्याकडे येतील आणि मी त्यांचा गुरु म्हणून वास्तव्य करेल. सारीपुत्त म्हणते समजून सांगतात, परंतु ते काही ऐकत नाही आणि मग ते निघून जातात. निघून गेल्यानंतर बघा, त्यांच्या सोबत जे 250 परिवारजक असतात, कारण ते सारीपुत्ताला म्हणजे कोलीतला आणि उपतिष्यला गुरु मानत असतात ते संजय विलटी पुत्तांचे शिष्य. परंतु यांचा जो ज्ञानाचा प्रभाव असतो तो प्रभाव मात्र त्या 250 परिवर्जकावर सुद्धा होत असतो आणि ते 250च्या परिवर्जक त्यांच्या सोबत निघून जात असतात. आता सर्वच्या सर्व एवढी मोठी शिष्य शाखा इथं एक शिष्य बनवायला म्हणजे एवढा वेळ लागते, तर 250 शिष्य बघा एकदाच निघून जात असतात. तर त्यांना बघा अतिशय दुःख होते, म्हणजे एवढं दुःख होते की त्या दुःखाला ते सहन करू शकत नाहीत. आणि असं म्हटलं आहे की त्यांना रक्ताच्या उलट्या होत असतात आणि त्या गरम रक्तांच्या उलट्यामध्ये ते मृत्यूला प्राप्त होत असतात. आणि मृत्यूला प्राप्त होतात ते सारीपुत्त आणि म्हणजे उपतिष्य आणि कोलित जेव्हा भगवंताकडे जातो, भगवंत वेळुवनामध्ये, जे की राजा बिंबिसाराने भगवंताला वेळुवन दान दिलेलं असतं, तर त्या वेळुवनामध्ये भगवंत 1250 भिक्खूंच्या समवेत भगवंत वास्तव्य करत असतात. जेव्हा सारीपुत्त आणि म्हणजे कोलित आणि उपतिष्य भगवंताकडे येत असतात, तर भगवंताकडे जेव्हा ते येतात तर दुरूनच येताना भगवंत असे म्हणतात की बघा भिक्षूंनो, ते 2 मित्र येत आहेत. ते जे 2 मित्र आहेत ना, ते 2 मित्र माझ्या धम्माचे अग्रश्रावक बनणार आहे, माझे ते प्रमुख शिष्य बनणार आहेत. आणि अशा पद्धतीने बघा ते असं म्हणता न म्हणता ते जवळ येतात. जवळ आल्याबरोबर ते भगवंताच्या चरणावरती डोकं ठेवतात आणि म्हणतात की भगवान आम्हाला प्रवर्जित करा. भगवंत म्हणतात की यही भिक्कवे म्हणल्याबरोबर असं म्हटलं आहे की अनेक वर्षानंतर, अनेक वर्षापासून जसं चिवर प्रदान केल्यानंतर जे ऊर्ध्व असतात तर ते तशा प्रकारचे ऊर्ध्व दिसत असतात. मग संजयची जी काही गती आहे तर ती गती सांगतात. भिक्षू विचारतात तर संजयची गती का झाली, मग त्याला अनुसरून भगवंताने या 2 गाथा तिथे म्हटलेल्या आहे. असारे सारमत्तीनो सारेच सारदस्सिनो ते सारंग नादि गच्छन्ति मिच्छा संकल्प गोचरा. जो मनुष्य साराला असार समजतो, म्हणजे सत्याला असत्य समजतो आणि असत्याला सत्य समजतो, तर त्या मनुष्याचे संकल्प हे मिथ्य असतात, चुकीचे असतात आणि त्यामुळे तो सत्यापर्यंत कधीही पोहोचू शकत नाही. संजयच्या बाबतीमध्ये तसंच झालं. त्याने सत्याचा स्वीकार केला नाही. त्याला माहित होतं की आपल्यापेक्षा ज्ञानी सारीपुत्त म्हणजे कोलित उपतिष्य आहेत आणि जर उपतिष्य आणि कोलित जर मला सांगत आहेत की कोणीतरी आपल्याला गुरु भेटलेले आहे, जगामध्ये सम्यक संबुद्ध आलेले आहेत. मग जगामध्ये सम्यक संबुद्ध आलेले आहेत, सम्यक संबुद्धांचं नाव घेतल्यानंतर सुद्धा त्याच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होत नाही. म्हणजे मिथ्या दृष्टीचा संजय विलट्टी पुत्र असतो आणि मिथ्या दृष्टीचा मनुष्य जेव्हा असतो तर तो सत्यापर्यंत कधी पोहोचू शकत नाही. मग दुसऱ्या गाथेमध्ये भगवंत असे म्हणतात, सारच्च सारतो यत्वा असारच्च असारतो ते सारंग अधिगच्छन्ति सम्मा संकल्प गोचरा. साराला सार म्हणजे सत्याला सत्य आणि असत्याला असत्य स्वीकारणारा मनुष्य सत्यापर्यंत पोहोचत असतो आणि अशा मनुष्यांचे संकल्प हे नेहमी चांगले असतात, सम्यक संकल्प असतात, योग्य संकल्प असतात. अशा प्रकारे बघा भगवंताने या 2 गाथा उपदेशाच्या द्वारा म्हटलेल्या आहे. मग जेव्हा सारीपुत्त आणि जे त्यांचं नाव सारीपुत्त ठेवण्यात येतं, मग आणि कोलित म्हणजे महामोग्गलायन, सारीपुत्त आणि महामोग्गलायन त्यांना जेव्हा भिक्षू भगवंत 1250 भिक्खू संघामध्ये माझ्या धम्माचे प्रमुख आहेत असं जेव्हा ते बोलतात, हे माझे उजवा आणि डावा माझे अग्रश्रावक आहे असं जेव्हा म्हणतात, तर भिक्षूंच्या मनामध्ये शंका उत्पन्न होते. साहजिकच आहे.
1250 भिक्षू भगवंताच्या सोबत होते आणि 1250 भिक्षू भगवंताच्या सोबत असताना आता नव्याने जे प्रवर्जित झाले सारिपुत्त आणि महामोगल्यान यांना भगवंताने संघाचे प्रमुख म्हटलं आहे. तर मग बाकीच्या भिक्खूंच्या मनामध्ये शंका उत्पन्न होते की अरे भगवंत तर तोंड पाहून पद देतात. भगवंताने सारिपुत्तांना आणि महामोगल्यांना तोंड पाहून पद दिलेलं आहे. अशी चर्चा होत असतानाच भगवंत तिथे येतात. दुसऱ्या दिवसाचा प्रसंग. तर भगवंत म्हणतात की भिक्षूंनो काय चर्चा करत आहात, तुम्ही काय बोलत आहात. तर ते म्हणतात की भगवान आम्ही असं असं बोलत होतो. तर भगवंत असे मी भिक्षूंनो मी कोणाचंही तोंड पाहून पद दिलेलं नाही. कारण भिक्षूंना असं वाटायचं की जर पद द्यायचंच होतं तर जे पंचवर्गीय परिवर्जक होते आहे की ना सुरुवातीचे त्यांना त्यांच्यापैकी कोणाला तरी द्यायला पाहिजे होतं. समजा त्यांच्यापैकी जर कोणाला द्यायचं नसेल तर किमान यश होते किंवा यशचे 5 मित्र होते किंवा यशचे 50 मित्र होते, त्यांना भगवंताने पद द्यायला पाहिजे होतं. समजून घ्या त्यांनाही द्यायचं नसेल तर त्याच्यानंतर षडवर्गीय जे भिक्षू होते त्यांना भगवंताने पद द्यायला पाहिजे होतं. त्यांनाही जर पद द्यायचं नव्हतं तर नदी काश्यप, गया काश्यप, उर्वेला काश्यप यांना पद द्यायला पाहिजे होतं. यांनाही पद द्यायचं नसेल तर त्यांच्यासोबत जे 1000 शिष्य आले होते त्यांच्यापैकी कोणाला पद द्यायचं होतं. म्हणजे 1250 भिक्षू इथे असताना नव्याने प्रवर्जित झालेल्या भिक्षूंना भगवंताने बघा हे पद दिलेलं आहे. मग हे तोंड पाहून देणं नव्हे तर काय होय असं भगवंताला ते बोलत असतात. तर तेव्हा भगवंत म्हणतो की भिक्षूंनो मी असं कोणालाही तोंड पाहून पद वगैरे दिलेलं नाही. ज्यांनी जसा संकल्प केला होता, ज्यांनी जसं ठरवलं होतं, ज्यांनी जसं पुण्य कर्म प्राप्त केलं होतं तशा प्रकारे त्यांना ते फळ प्राप्त झालेलं आहे. मग भिक्षू म्हणतात की भगवान असं कोणतं त्यांनी पुण्य केलं होतं, असं त्यांनी कोणतं फळ प्राप्त केलं होतं, असं काय त्यांनी केलं की त्यांच्या बदल्यामध्ये त्यांना तुम्ही हे पद दिलं. तर मग भगवंत बघा कौंडिन्य यांचं सुद्धा पद सांगतात. कारण कौंडिन्य बघा भगवंताने उपदेश केल्याबरोबर जे 5 परिवर्जक होते त्यापैकी पहिल्यांदा कौंडिन्य यांना धम्माचं ज्ञान झालं होतं. म्हणजे जे जे उत्पन्न होणार आहे ते नष्ट होणार आहे अशा प्रकारचं सत्य ज्ञान त्यांना झालं आणि निर्मळ धम्मचक्षु त्यांना उत्पन्न झाला होता. अर्थात ते श्रोतापन्न झाले होते. त्याच्यानंतर मग कौंडिन्य, नंतर वप्प, नंतर भदीय, नंतर महानाम आणि नंतर अश्वजित. म्हणजे अशा पद्धतीने बघा ते प्राप्त झालं होतं त्यांना. म्हणजे क्रमाक्रमाने त्यांना ते ज्ञान प्राप्त झालं. तर सारिपुत्त म्हणते भगवंताने उपदेश केला, ध्यान मनन चिंतन त्यांना प्राप्त झालं आणि ध्यान मनन चिंतनाच्या द्वारा बघा अगोदर महामोगलन म्हणते जे श्रोतापन्न, सकुंतागामी, अनागामी, अरंत झाले. 15 दिवसानंतर सारिपुत्त म्हणते अरंत पदाला प्राप्त झाले. म्हणजे दोघंही मग दुःखमुक्त अवस्थेला अरहंत पदाला ते प्राप्त झाले. आणि कौंडिन्याचं पूर्वकर्म भगवंत सांगतात. कौंडिन्याचं पूर्वकर्म सांगताना त्याने तो संकल्प केला होता असं भगवंताने म्हटलं आहे. मग त्यांचा संकल्प सांगताना भगवंत असे म्हणतात की एका पद्मोत्तर बुद्धांच्या म्हणजे काळामध्ये, एका प्रत्येक बुद्धांच्या काळामध्ये हे दोघं भाऊ होते. एक चुलपाल आणि महापाल अशा प्रकारचे 2 नावाचे भाऊ होते. तर हा जो चुलपाल असतो तर एकदा शेतावरती जात असतो, त्यांच्याकडे विपुल धनसंपदा असते, विपुल शेती असते आणि विपुल शेती असल्यामुळे ते शेतावरती जातात. आणि शेतावरती गेल्यानंतर जे गव्हाचे धान असतो बघा, गव्हाचे दाणे असतात, कवळे कवळे, तर तो एक बोंबी असे घेत असतो आणि ती ओंबी घेऊन त्यामधलं थोडेसे दाणे घेतो आणि तो आपल्या जिभेवरती ठेवतो. आणि जिभेवरती ठेवल्यानंतर त्याला ते अतिशय गोड वाटतात. तुम्ही जर कधी ओंब्या खाल्ल्या, कधी गव्हाच्या ओंब्या, कवळ्या ओंब्या म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? ओंब्याच म्हणतात ना? काय म्हणतात? ओंबे, ओंब्या. आमच्याकडे ओंब्या म्हणतात, तुमच्याकडे काय माहित नाही काय म्हणतात. तर ते जे कवळे असतात बघा, कवळे दुधासारखा पदार्थ त्यामधून निघत असतो. हा जो लहान भाऊ आहे शेतावरती गेल्यानंतर हा त्या ओंब्यातला जेव्हा ते त्याला फोडतो, 2 करतो, तर 2 केल्यानंतर त्याच्यामध्ये तो पांढरा गुब्बा त्याला दिसतो.
तू विचार करतो की अरे हे तर फारच स्वादिष्ट आहे, हे तर अत्यंत रुचकर आहे. आणि बघा एका क्षणामध्ये त्याच्या चित्तामध्ये असा विचार येतो की या धान्यातल्या आतमधल्या गुब्ब्याची खीर बनवून मी भगवंताला दान करणार. असा संकल्प त्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होतो आणि लगेच तो भावाकडे जातो आणि भावाला म्हणतो की मी शेतावरती गेल्यानंतर असं असं मी केलं आणि माझ्या चित्तामध्ये उत्पन्न झालं की त्या गुब्ब्याची खीर मी भगवंताला बनवून दान देणार आहे. तो म्हणतो तू काय वेडा झाला का? त्या गव्हाच्या दाण्याची त्यातलं काढून एका दाण्यामध्ये किती निघणार आहे आणि असं तू किती काढणार आहे, असं तू किती काढणार आहे. हे कर्म काही साधनाही आहे, हे वेडेपणाचं लक्षण आहे, हे धान्याची पूर्णपणे नासाडी आहे. असं दान कोणी करत नाही. तुला जर दान करायचं तर तू दान कर, भिक्षूंना बोलव, भगवंताला बोलव, हे योग्य नाही आहे. तर लहान भाऊ का ऐकत नाही, तो म्हणतो नाही मला दान करायचं तर असंच करायचं. मग आता साहजिकच आहे, मोठा भाऊ काय त्याला जास्त बोलत नाही. तो म्हणतो ठीक आहे, तुझी जर इच्छा असेल तर असं करू, हे तुझी शेती आहे अर्धी, शेतीच्या आपण वाटण्या करू, अर्धी शेती तुझी अर्धी शेती माझी. तू शेतीचा मालक आहे तर तू तुझं धान्याचं काहीही करू शकतो. कारण भगवंत असे म्हणतात की चांगल्या कर्मामध्ये सहजासहजी कोणीही सहभागी होत नाही. कारण तशी प्रज्ञा असावी लागते, तसं पुण्यकर्म पण असावं लागतं, तशी प्रज्ञा असावी लागते, पुण्यकर्म असावं लागतं, कुशल कर्म असावं लागतं आणि तेवढी सम्यक दृष्टी सुद्धा असावी लागते. परंतु मनुष्याकडे बघा ती सम्यक दृष्टी नसते आणि कधी कधी पुण्यकर्म सुद्धा नसतं. कारण चांगल्या कर्मामध्ये सहभागी होणं फार कठीण गोष्ट आहे असं भगवंतांनी म्हटलं. तर तो असं म्हणतो की ठीक आहे तुला जे करायचं तर कर. तो म्हणतो काय हरकत नाही. आणि बघा तो असंख्य असं म्हटलं आहे, साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की अनेक मजूर तो लावतो आणि अनेक मजूर लावताना ते जे ओंब्या आहे त्या ओंब्या घरी घेऊन येतो. त्या ओंब्यातला जो आतमधला जो गुब्बा आहे तो बाहेर काढतो आणि त्याच्यामध्ये ते अधिक स्वादिष्ट व्हावं म्हणून त्याच्यामध्ये शहद टाकतो. ऐक ना, पूर्वीच्या काळामध्ये जसं आता आपण साखर वापरतो तर पूर्वीच्या काळामध्ये शहद वापरला जायचा. तर शहद टाकून त्याच्यामध्ये तो पूर्ण मिक्स करतो आणि अशा पद्धतीने बघा प्रसन्न चित्ताने भिक्खू संघाला आणि भगवंताला तो खीर दान करत असतो. आणि खीर दान केल्यानंतर तो म्हणतो की भंते, ज्या सुखाचा आपण अनुभव घेत आहात, ज्या सुखाचा आपण अनुभव घेत आहात तर येणाऱ्या म्हणजे अनागत काळामध्ये जे काही बुद्ध होतील तर त्या बुद्धांचा जेव्हा ते बुद्ध उपदेश करतील तर त्या बुद्धांनी उपदेश केल्याबरोबर पहिल्यांदा मला त्या उपदेशाचं ज्ञान व्हावं अशा प्रकारचा मला तुम्ही आशीर्वाद द्या. तर ते बुद्ध जाणतात की खरोखर याचा संकल्प पूर्ण होतो का? तर ते म्हणतात की हो, तुझा संकल्प पूर्ण होतो. येणाऱ्या काळामध्ये जे सम्यक संबुद्ध सिद्धार्थ गौतम म्हणून अस्तित्वामध्ये येतील तर त्या सम्यक संबुद्धांच्या ज्या भिक्षू संघामध्ये पहिल्यांदा जेव्हा उपदेश दिला जाईल तर पहिल्यांदा तुला त्याचा लाभ होईल अशा प्रकारे ते आशीर्वाद देतात. असं म्हटलं आहे हे पुण्यकर्म करतो तो कुशल कर्म करतो आणि कुशल कर्म केल्यानंतर तो आपल्या आनंदाच्या भरामध्ये शेतावरती जात असतो. कारण शेतामध्ये गेल्यामुळे त्याला हे पुण्यकर्म समजलं, कुशल कर्माची भावना उत्पन्न झाली आणि शेतामध्ये गेल्याबरोबर तो पाहतो की शेत अगदी जशाच्या तसं, जेवढं त्याने कापून नेलेलं असतं ते सगळं अगदी जशाच्या तसं होतं. कधी कधी आपल्या मनामध्ये शंका येऊ शकते, परंतु भगवंत असे म्हणतात की बुद्धांना दान देण्याची जी चेतना त्याची होती, त्याचा जो प्रभाव होता किंवा त्या कुशल कर्माचा जो परिणाम होता तर त्या कुशल कर्माचा तो परिणाम होता. आणि असं म्हटलं आहे एकाच धान्यापासून तो 9 वेळा दान करत असतो. मग कापणीच्या वेळेला दान करतो, लोक पेरत असले पेरणीच्या वेळेला दान करतो, ते जमा करण्याच्या वेळेस दान करतो, ते नेण्याच्या वेळेस दान करतो, कोठारामध्ये भरण्याच्या वेळेस दान करतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रसंगाला अनुसरून एकाच धान्यापासून 9 वेळा तो भिक्खू संघाला भगवंताला दान करत असतो. आणि तो म्हणतो की भंते, मी हे जे एवढं कुशल कर्म केलं, हे पुण्यकर्म केलं, या पुण्यकर्माच्या बलाने मला स्वर्गाची प्राप्ती नको आहे, या पुण्याच्या बलाने मला भौतिक धनसंपत्तीची सुद्धा प्राप्ती नको आहे. तर या पुण्याच्या बलाने तुम्ही ज्या सुखाचा अनुभव घेत आहात तर ते सुख मला सुद्धा प्राप्त व्हावं. तर भगवंत असे म्हणते, भिक्षुंनो, मी कोणालाही तोंड पाहून दिलेलं नाही. कौंडिन्याने त्या जन्मामध्ये पहिल्यांदा संकल्प केला होता की मला ज्ञान प्राप्त व्हावे
आणि त्यामुळे मी जेव्हा धम्माचा उपदेश दिला तर त्या क्षणी कौंडिन्याला ते ज्ञान प्राप्त झालं. त्याने जे मागलं तेच ते मी त्याला दिलेलं आहे. मग सारिपुत्त आणि महामोगल्यांचं कर्म सांगतात. तसंच यशचं पण कर्म आहे. यशने सुद्धा अनेक प्रकारचे कुशल कर्म केले, पुण्यकर्म केले, दान कर्म केलं. त्यांनी सुद्धा अरहंतपदाचा संकल्प केला होता. षडवर्गीय भिक्खूने सुद्धा केवळ अरहंतपद संकल्प केला होता. यश काश्यप असेल, नदी काश्यप असेल, गया काश्यप असेल, उर्विला काश्यप या सर्वांनी सुद्धा म्हणजे तशा प्रकारे संकल्प केला होता. म्हणजे ज्यांनी ज्यांनी जो जो संकल्प केला होता त्या त्या संकल्पाला अनुसरून त्यांना ते प्राप्त झालेलं आहे. मग सारिपुत्त आणि महामोगल्यांचं काय पुण्यकर्म होतं, काय कुशल कर्म होतं, तर असं म्हटलंय की एका जन्मामध्ये हा जो काही सारिपुत्त आहे अनंत धनसंपत्तीचा भागीदारी असतो. त्याचं नाव तेव्हा शरद तापस असते, शरद, आणि त्याचा जो मित्र असतो त्याचं नाव हर्षवर्धन असते. हे दोघेही मित्र असतात. म्हणजे अनंत काळापर्यंत त्यांच्या चित्तामध्ये ती कुशल कर्माची पुण्यकर्माची भावना असते. आणि हा जो शरद तापस असतो तर त्याच्या मनामध्ये विचार येतो की आपण या संसारिक जीवनामध्ये काही लाभ नाही आहे. म्हणजे पुढच्या जन्माची पूर्वजन्माची त्याची स्टोरी सांगितली आहे की काही विशेष लाभ नाही आहे. तर त्याच्याकडे असणारी जेवढी संपत्ती असते ती सर्वच्या सर्व संपत्ती तो दान करत असतो. जे काही गरीब लोक असतात, अनाथ असतात, असे लोक असतात, ते सर्व लोकांना ती संपत्ती दान करतो आणि हिमालय पर्वतावरती ध्यान म्हणून चिंतन करतो. त्याच्यासोबत दुसरा व्यक्ती जुळतो, तिसरा व्यक्ती जुळतो, चौथा व्यक्ती, असं करता करता 75,000 त्यांचे शिष्य बनत असतात. आणि 75,000 शिष्यांसोबत हा शरद तापस पुण्यकर्म कुशल कर्म करत असतो. तर एक वेळचा प्रसंग असं म्हटलाय की एक प्रत्येक बुद्ध जेव्हा येत असतात तर त्याची सुद्धा इच्छा होते की आपण या बुद्धांना दान केलं पाहिजे, कुशल कर्म केलं पाहिजे, पुण्यकर्म केलं पाहिजे. आणि पुण्यकर्म करत असताना असं म्हटलं आहे की हे जंगलामध्ये राहत असतात शरद तापस, आणि जंगलामध्ये प्रत्येक बुद्ध येत असतात. आणि जंगलामध्ये आल्यानंतर त्या बुद्धांचं ते अत्यंत स्वागत करतात. आणि स्वागत करताना असं म्हटलं आहे की अत्यंत उच्च वेगवेगळ्या प्रकारचे पुष्प तो जंगलामधून आणतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे पुष्प जंगलामध्ये आणून अत्यंत सुंदर असं भगवंतासाठी तो आसन तयार करत असतो. त्याच्यानंतर भगवंताचे जे उपस्थापक असतात, दोनही प्रमुख उपस्थापक अग्रश्रावक आणि उप अग्रश्रावक, त्या दोघांसाठी सुद्धा एक छोटस आसन तयार करतो. त्याच्यानंतर बाकीच्या भिक्खूंसाठी सुद्धा ते आसन तयार करतो. म्हणजे संपूर्ण भिक्खूंसाठी अत्यंत सुंदर अशा प्रकारचे ते आसन बघा तयार करत असतात. आणि भगवंताचे यथायोग्य त्यांना फळ देऊन, त्यांना फळं देऊन, कंदमुळी देऊन त्यांचं स्वागत करतात, त्यांना भोजन देतात. आणि अशा पद्धतीने बघा भगवंताची 7 दिवसापर्यंत त्या ठिकाणी ते पूजा करत असतात. आणि पूजा केल्यानंतर मग जेव्हा सारिपुत्त अर्थात जो काही शरद तापस असतो तर त्याच्या चित्तामध्ये फक्त विचार असतो की भगवंताच्या बाजूला हे जे बसलेलं आहे तर ते कोण आहे, हा विचार त्याच्या चित्तामध्ये असतो. आणि जेव्हा त्यांचं दानाचं अनुमोदन करत असताना म्हणजे ते प्रत्येक बुद्धांचे जे अग्रश्रावक असतात तर त्या अग्रश्रावकांना सांगतात की तुम्ही उपदेश करा. उपदेश केल्याबरोबर सर्व भिक्षू शांत चित्ताने उपदेश श्रवण करतात. बाकी मग उप अग्रश्रावकाला सुद्धा ते सांगतात, तेही सुद्धा भिक्षू ध्यान म्हणजे धम्मश्रवण करतात. आणि शेवटी बघा प्रत्येक बुद्ध सुद्धा त्यांना उपदेश करतात. असं म्हटलं आहे की बुद्धाने जेव्हा उपदेश केला तर भगवंताने उपदेश केल्याबरोबर 75,000 जे काही परिवर्जक असतात ते सर्वच्या सर्व समापतीसह अरहंत पदाला प्राप्त होत असतात. परंतु शरद तापसला मात्र कुठल्याही प्रकारे अरहंत पदाची प्राप्ती होत नाही. त्याचं कारण असं असतं की यांच्या चित्तामध्ये फक्त एकच विचार असते की भगवंताच्या उजव्या